नमस्कार, कोकणी रिअल इस्टेट एजन्सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत रमणीय कोकण किनाऱ्यावर वसलेल्या एका आकर्षक शहरात। हा परिसर शांत समुद्रकिनारे आणि हिरवळीच्या परिसरासाठी प्रसिद्ध आहे। येथे निसर्गरम्य सौंदर्य आणि पारंपरिक आकर्षणाचे सुंदर मिश्रण आहे, जे शांततापूर्ण विश्रांतीसाठी परिपूर्ण आहे। आज आपण जो प्लॉट बघत आहोत, येथे लाईट, पाणी, रस्ता या सर्व सुविधा आहेत। तर मार्केट आणि हॉस्पिटल येथे जवळच आहेत। तसेच हा प्लॉट वाडी वस्तीजवळ असून सर्व सुविधा येथे आहेत। येथे चारही बाजूने कंपाऊंड असल्यामुळे सिक्युरिटी आहे। चला तर मग या प्रॉपर्टी बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। आज आपण जो फार्म हाऊस प्लॉट बघत आहोत, हा एका गेटेड कम्युनिटी असलेल्या NA बंगलो प्रोजेक्ट मध्ये असून येथे फक्त 16 प्लॉट अवेलेबल आहेत। बाकी 24 प्लॉट डेव्हलपर्सने सेल करून येथे बंगलो बांधलेले तुम्ही बघू शकता। पाण्यासाठी येथे एक विहीर व एक बोरिंग आहे, त्यामुळे येथे 24 आवर्स पाणी उपलब्ध आहे। हा प्रोजेक्ट दापोली सारख्या डेव्हलप शहराजवळ असल्यामुळे हॉटेल व हॉस्पिटल येथे आहेत। तसेच दापोली मधील फेमस व्हाईट सँड बीच पासून हा प्रोजेक्ट जवळच आहे। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोली शहराजवळ। हा प्रोजेक्ट दापोली ST डेपो पासून फक्त 20 मिनिटांच्या ड्राईव्हवर आहे। ST डेपो पासून येथे येण्यासाठी ऑटो आहेत। हा प्रोजेक्ट कोलथरे बीच पासून फक्त 15 मिनिटांच्या ड्राईव्हवर आहे। मच्छी मार्केटसाठी प्रसिद्ध असलेले दाभोळ बंदर या प्रोजेक्ट पासून फक्त 10 मिनिटांच्या ड्राईव्हवर आहे। तर खेड रेल्वे स्टेशन या प्रोजेक्ट पासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे। रेल्वे स्टेशन वरून दापोली येथे येण्यासाठी ST बस व प्रायव्हेट गाड्या आहेत। मुंबई व पुणे येथून 4 ते 4.5 तासांच्या ड्राईव्हवर आहे। मुंबईला व पुण्याला जाण्यासाठी व येण्यासाठी येथून डेली ट्रॅव्हल्स व ST आहेत। या प्रोजेक्टमध्ये 2.25 गुंठ्यांपासून 9 गुंठ्यांपर्यंत नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट असून स्टार्टिंग प्राइस फक्त 7 लाखापासून आहे। येथे प्राइस फिक्स आहे, त्यामुळे निगोशिएशनसाठी कॉल करू नये। ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी किंवा येथे व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा। तसेच नवनवीन प्रॉपर्टी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।